स्वागत गीतानं करतील. स्वागत गीत सरस्वती विद्या मंदिर शिंदरुणी. सौभाग्यवती ललिता पेनगाव, बिलवाडी, चिलगाव, कळमसरा येथील भजनी मोराड येथील भजनी मंडळाच्या एक एक प्रमुख कार्यकर्त्यांनी महाराजांना माल्यार्पण करावं अशी मी भजनी मंडळाच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. सुधाकर भारुडे. परिसरातील भजनी मंडळात एखाद्या गावचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल, त्याही गावच्या भजनी मंडळाच्या प्रमुखांनी पाचोऱ्याचे जमादार हुसेन पाटील माल्यार्पण करत असताना एक सूचना आहे. आजच्या शोभायात्रेसाठी बाहेर गावाहून जे भजनी मंडळ आलं, त्या भजनी मंडळाला कृपया नम्र विनंती आहे की आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण भोजनाचा प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. प्रसादाची व्यवस्था पारस मंगल कार्यालयात आहे. रोज सकाळी 9 वाजता कार्यक्रम प्रारंभ होईल आणि दुपारी 3 वाजता कार्यक्रम दुपारच्या सत्रात प्रारंभ होईल. आपल्याला नम्र विनंती आहे, कार्यक्रम वेळेवर सुरू होईल, त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे. आपल्या सगळ्या भक्तांवर एक मोठी जबाबदारी आहे. समर्थ रामदासांच्या भाषेत सांगायचं म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे,
शहाणे करुणी सोडावे सकळ जन. आपल्याला भागवत कथेचं महत्व समजलंय. आपण आदरणीय व्यासजी महाराजांच्या मुखातून भागवत कथा श्रवण करणार आहात. याचं जेवढं पुण्य आपल्या पदरात मिळणार आहे तेवढंच महत्वाचं पुण्य जे आपल्याला कळलंय, जे आपण ऐकतोय ते इतरांनीही ऐकलं पाहिजे, इतरांनाही हा निरोप कळला पाहिजे. म्हणून आपण रोज किमान एका भक्तानी 25 भक्तांना कार्यक्रमाला या असा निरोप दिला तर जेवढं भागवत कथा ऐकण्याचं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे तसं दुसऱ्याला सुद्धा भागवत कथा ऐकण्यासाठी प्रेरित केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून आपल्या सगळ्या भक्तांना नम्र विनंती, दोन्हीही पुण्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण प्रत्येक भक्ताजवळ, प्रत्येक भावी भक्तापर्यंत भागवत कथा ऐकायला याचा निरोप पोहोचवावा असं नम्र निवेदन मी आपल्या पायाशी करतो. डॉक्टर सुरेश जैन महाराजांना माल्यार्पण करतील. दुपारी 3 वाजता सर्वांनी याच ठिकाणी हजर राहायचंय. रोज सकाळी आता आपण महाराजांचं सगळ्यांनी स्वागत केलं, पण ही भागवत कथा अधिक आनंदानं मंगल संगीतमय वातावरणात आपल्याला ऐकता यावी म्हणून जे 10 दिवस या ठिकाणी संगीताची साथ देऊन आपलं चित्त आणि भागवत कथेचं श्रवण दोन्हीही पवित्र करणार आहेत, मंगलमय करणार आहेत, त्यांचंही स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या समितीचे कार्यकर्ते श्री विजयजी वानखेडे हे संगीत तज्ञांचं स्वागत करतील. हार्मोनियम वादक आहेत श्री तुषार नहार, तबला वादक आहे सुखनंदजी सोनी, सुनील सोनी, ऑर्गन वादक आहेत नरेंद्र भाई मिस्त्री, आणि बासरी वादक आहे कुसुमाकरजी. या सर्वांचं स्वागत माल्यार्पण करून विजयजी वानखेडेंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री त्रिविक्रम मंदिराचे प्रमुख व्यवस्थापक महाराजांचं माल्यार्पण करून स्वागत करतील. पारस पतसंस्थेचे चेअरमन कांतीलालजी जैन माल्यार्पण करतील. यानंतर या कार्यक्रमाला बालगोपालांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांनी भागवत कथेचा आनंद घ्यावा म्हणून यापूर्वी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाचं चित्र आणि चवत्स धेनू यांच्यामध्ये रंग भरण्याची स्पर्धा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली होती. त्या स्पर्धेमध्ये सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्साहानं भाग घेतला आणि त्यात चांगल्यातल्या चांगल्या चित्राची निवड करून त्यांचे क्रमांक लावले. त्या सर्वांना महाराजांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे. लहान गट आकाश पंढरीनाथ देवरे मराठी मुलांची शाळा शेंदुर्णी उत्तेजनार्थ, सपना पितांबर ताळे उत्तेजनार्थ, प्रभाव दीपक कुमार जैन, श्वेता रवींद्र मोरे, पूजा रामचंद्र हिवाळे, ऋषभ शांतीलाल ललवाणी, स्नेहल प्रताप गावंडे या सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन जायचंय. जे बक्षिसाला पात्र आहेत त्यांनी सगळ्यांनी पुढे यायचंय. हे सर्व बक्षीस
उत्तेजनार्थ देण्यात आलेले आहेत। महाराजांच्या हातानं आशीर्वाद आणि बक्षीस दोन्हीही महाराज या बाल गोपालांना एकत्रित देणार आहेत। आकाश पंडितनाथ देवरे, सपना पीतांबर ताळे, प्रभाव दीपक कुमार जैन, श्वेता रवींद्र मोरे, पूजा रामचंद्र हिवाळे, वृषभ शांतीलाल ललवाणी, स्नेहल प्रताप गावंडे, महेश किशोर काबरा या सर्व विद्यार्थ्यांनी आता तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालंय हेमा सतीश राजपूत, सरस्वती विद्या मंदिर। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालंय पवन प्रल्हाद चौधरी आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालंय भागवत सोपान वाढे। प्रथम क्रमांकाचं बक्षीस तिघही विजेत्यांनी बक्षीस आणि आशीर्वाद घ्यावा। आपण सर्वांनी या बालगोपालांचं टाळ्यांच्या गजरात कौतुक करावं। मोठा गट माध्यमिक शाळेचा उत्तेजनार्थ बक्षीस ज्योती विकास शिंदे, ललवाणी विद्यालय, जयश्री शिवाजी पाटील, ललवाणी विद्यालय, प्रिया शांतीलाल ललवाणी, सरस्वती विद्या मंदिर, काशीनाथ खेमराज चव्हाण, आचार्य गरुड विद्यालय, शशांक सुभाष अस्वार, गरुड विद्यालय, चंचल सुनील अग्रवाल, सरस्वती विद्या मंदिर, शीतल बाबूराव पाटील, आचार्य गरुड विद्यालय, राहुल सुलतान चव्हाण, ललवाणी विद्यालय। उत्तेजनार्थ या सर्वांना बक्षीस देण्यात आलेलं आहे। सर्वांनी बक्षीस आणि आशीर्वाद घ्यायचा आहे। प्रिया शांतीलाल या मोठ्या गटामध्ये तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे रजनी दिनकर बळगुजर। तृतीय क्रमांकाचं बक्षीस ललवाणी माध्यमिक विद्यालय, स्नेह रवींद्र मोरे। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सरस्वती विद्या मंदिर शेंदुर्णी आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस। या बक्षिसाचं नाव घेतल्यानंतर आपण सगळ्यांनी या सगळ्या बालगोपालांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। प्रथम क्रमांकाचं बक्षीस यशवंत मुरलीधर गाडेकर, आचार्य गरुड विद्यालय शेंदुर्णी। सर्व बालगोपालांनी बक्षीस घेऊन जायचंय। या ठिकाणच्या व्यवस्थेसंबंधीच्या सूचना आपण ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या समितीच्या वतीनं, भागवत कथा समारोह समितीच्या वतीनं प्रोत्साहन प्रित्यर्थ बक्षीस दिलं जाणार आहे। ते शाळेच्या ताब्यात दिलं जाणार आहे। शाळेतून ते बक्षीस घेऊन जायचंय। या ठिकाणी ज्या ज्या व्यवस्था समितीने आयोजित केलेल्या आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे। कृपया जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी प्यायचं, तिथे जास्त पाणी सांडू नये अशी नम्र विनंती। या ठिकाणी आपल्या मदतीला पोलीस बंधू आहेत आणि स्वयंसेवक आणि कार्यकर्ते आहेत। ते ज्या ज्या सूचना देतील त्या त्या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन करायचं आहे। लघुशंकेसाठी दोन्ही व्यवस्था वेगळ्या आहे। माता भगिनी आणि पुरुषांची लघुशंकेची व्यवस्था वेगळी आहे। समोरच्या बाजूला सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या पुढे दुकानं लावलेली आहेत। त्या दुकानांचाही आपण योग्य तो उपयोग घ्यायचा। ज्या ज्या प्रसंगी ज्या ज्या आवश्यक वाटतील त्या त्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील। आपल्या सगळ्यांच्या पायाशी नम्र निवेदन आहे, एकट्याचा नोये खेळ म्हणून जमविला हा मेळ। हा कार्यक्रम यशस्वी करणं कोणी एकट्या व्यक्तीचं काम नाहीये, वक्त्याचं काम आहे, श्रोत्याचं काम आहे, कार्यकर्त्याचं काम आहे, अधिकाऱ्याचं काम आहे, पदाधिकाऱ्याचं काम आहे, स्वयंसेवकाचं काम आहे। या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या कथेचा कार्यक्रम आपण यशस्वी करूया, आनंदमय आणि भक्तिमय करूया। आपलं भाग्य आहे सगळ्यांचं। शेंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी, शेंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी, वैकुंठ विलासी नांदत असे अशा या श्री कडोजी संत कडोजी महाराजांच्या नगरीत, श्री भगवान त्रिविक्रमाच्या नगरीत आदरणीय महाराजांच्या मुखातून आपल्याला 10 दिवस भागवत कथेच्या भक्तिरसाचा आनंद लुटता येणार आहे। मी आपल्या पायाशी समारोपाचं निवेदन करून माझं बोलणं थांबवणार आहे। गाव छोटं आहे, ग्रामीण भाग आहे,
या कथेचं आयोजन कसं करायची याची चिंता कार्यकर्त्यांना होती आणि मग कार्यकर्ते या चिंतेत होते. हा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घेतलेला नाही. विषय समजून घ्या. हा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घेतलेला नाही. महाराज योगायोगाने शेंद्रुणीत आले आणि महाराजांच्या मनात साक्षात्कार झाला की हे गाव पुण्यक्षेत्र आहे, हे गाव प्रतिपंढरपूर आहे. कडू म्हणे देवा काय देऊ उपमा, दुसरी पंढरी उद्भवली. हे पुण्यक्षेत्र आहे. महाराजांनी इथे या भूमीवर पाय ठेवताना सांगितलं, यह संतों की भूमि है, यह महंतों की भूमि है, यह तीर्थंकरों की भूमि है, यहाँ भगवान विराजमान है, मुझे यहाँ कथा करना है, यहाँ भागवत कथा होना जरूरी है. महाराजांनी दिलेला कार्यक्रम आहे. मग कार्यकर्त्यांना चिंता पडली कार्यक्रम कसा यशस्वी करायचा. आम्ही बारडोलीला महाराजांच्या दर्शनासाठी आणि कार्यक्रमाच्या आयोजनाचं मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो. कार्यकर्त्याच्या मनात शंका होती, खर्चाचं आयोजन काय येईल. आम्ही सहज महाराजांना विचारलं, महाराज बघा सत्य संकल्पाचा दाता नारायण, महाराज या खर्चाच्या व्यवस्थेचं आम्ही काय करायचं. महाराजांच्या आमच्या भावना महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी सांगितलं, मेरी चिंता मत करो, मेरी चिंता मत करो, मुझे क्या लेना देना है इस विषय पर बात मत करो. संत सेवा करते हैं सौदा नहीं. आमच्या अंगावर शहारे आले, दरदरून घाम फुटला, तोंडाला कोरड पडली. संतांचे हे शब्द ऐकल्यावर आमच्याही अंतःकरणातली प्रेरणा जागृत झाली. या एका शब्दाने जागृत झालेली प्रेरणा, तिचं रूपांतर आज आपण सगळे डोळ्यांनी पाहत आहोत. संत सेवा करते हैं सौदा नहीं, तुलसी का पत्र अर्पण कर देना, मैं कथा सुना के चले जाऊंगा. शेंदुर्णी नगरीचं भाग्य, शेंदुर्णी नगरीतील निवासी असलेल्या सगळ्या भक्तांचं भाग्य किती की महाराजांनी कथेचा कार्यक्रम दिला. या कार्यक्रमाचा आनंद सर्व भक्तांनी लुटावा, तो लुटण्याचा निरोप द्यावा, एवढी आपल्या पायाशी नम्र विनंती करतो. आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेंदुर्णी ग्रामपंचायत, शेंदुर्णी नगरीतील सर्व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपासून तर जामनेर तालुक्याचे आपले आमदार आदरणीय गिरीश भाई महाजन या सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. महाराजांच्या पायाशी नम्र विनंती करतो की या सर्वांना परमेश्वर सार्वजनिक काम करण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ही प्रेरणा सगळ्यांच्या अंतःकरणात जागृत व्हावी म्हणून सगळ्यांना आशीर्वाद आणि भगवंतानी सुबुद्धी द्यावी यासाठी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. महाराज की जय.